भाजपचे आमदार संजय उपाध्याय सध्या आपल्या बरोबर आहे। संजयजी, आजच्या निकालाबद्दल काय सांगणार? ऐतिहासिक निकाल आजचे आहेत। मी महाराष्ट्राचे जनतेचे आभार व्यक्त करतो की एकदा पुन्हा स्थानिक स्वराज संस्थेमध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर महायुतीवर विश्वास दर्शवला आहे। एकतर्फा विजय आहे आणि अनेक लोक जे जाती भाषा या नावाने लोकांना दिशाभूल करण्याचं काम करत होते त्यांच्या तोंडावर तमाचा मारण्याचं काम महाराष्ट्राच्या जनतेने केलं आहे आणि म्हणून आम्ही खुश आहोत। आणि लोक म्हणतात आहे महाराष्ट्राचा धुरंधर कोण आहे तर तो भारतीय जनता पक्षच आहे। पण जे विरोधी नेते ते सांगतात की हा पैशाचा निकाल आहे, ईव्हीएमचा निकाल आहे, त्यांना काय सांगणार? खास करून संजय राऊतने म्हटलं। संजय राऊत बद्दल भाष्य करणं म्हणजे आज आनंदाचं जे दिवस आहे त्याच्यात खळ आणणे आहे आणि म्हणून त्याच्यावर मी काहीच भाष्य करत नाही। त्यांनी फक्त स्टेटमेंट देत राहावं, विजयश्री रोजच आम्हाला अशीच भेटत राहावी हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे। असाच प्रकारचा निकाल महानगरपालिका निवडणुकीमध्ये पण बघायला मिळेल का? बघा, असं आहे, बिहारमध्ये ज्याप्रमाणे आम्हाला विजयश्री मिळाली त्याच दिवशी मी सांगितलं होतं की मुंबईची जनता जागरूक आहे आणि जर बिहारमध्ये एकतर्फा विजय मिळाला आहे आणि त्याच्यानंतर केरळामध्ये म्हणजे केरळमध्ये इतकं मोठ्या प्रमाणात यश भेटणे हे लोकांना अशक्य वाटत होतं, पण तिथे सुद्धा लोकांच्या मनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे। आज जो निकाल आला आहे त्याच्यामध्ये एकतर्फा विजय महायुतीचा झालेला आहे आणि म्हणून निश्चित 16 जानेवारीला भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, RPI महायुतीचाच महापौर होणार याबद्दल कोणाच्याही मनात कुठलीही शंका नाही। एक शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून काही मागणी केली आहे, कशा प्रकारची मागणी आहे, काय मागणी आहे सर? भाजप हा घराणेशाहीवर विश्वास ठेवत नाही आणि मी सांगितलं आहे की असक्रिय सदस्य जे असतील नेत्यांचे त्यांना संधी न देता जे कार्यकर्ते वर्षोनवर्ष पक्षाचा झेंडा घेऊन पक्षासाठी कष्ट करत असतात त्यांना संधी दिली पाहिजे। ही भारतीय जनता पक्षाची विचारधारा आहे, ही भारतीय जनता पक्षाची नीती आहे आणि म्हणून त्याचं सगळ्यांनी स्वागतच केलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णाचा गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।